नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या येत्या एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 18 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या कार्यक्रमामध्ये हरित अर्थव्यवस्थेवरती भर दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10वा सस्टेनेबल बिझनेस फ्युचर समिट. यामध्ये बोलताना ठीक आहे, त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हरित अर्थव्यवस्था म्हणजे पर्यावरणाचं दीर्घकालीन स्थैर्य राखण्यासाठीची ती एक गरज आहे, असं यामध्ये त्यांनी सांगितलं. आणि 10व्या सस्टेनेबल बिझनेस फ्युचर समिटबद्दल जाणून घ्या. 10वा सस्टेनेबल बिझनेस फ्युचर समिट हा 16 ते 17 2026 रोजी नवी दिल्ली येथे झाला. आयोजन FICCI ने केलं होतं. मुख्य उद्देश आहे भारताचा नेट झिरो 2070 चा प्रवास अधिक वेगाने पुढे न्यायचा आहे. आणि या परिषदेमध्ये ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग, सस्टेनेबल फायनान्स आणि सर्क्युलर इकॉनॉमी यावरती खास लक्ष दिलंय. आणि वुमन लेड वर्थ या विषयावरती खास सत्र या दरम्यान घेतलं होतं. या पॉईंटवरती जर आला तर लास्ट पॉईंटवरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेला 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत पर्याय क्रमांक सी, राजू बाविस्कर असं यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. काळ्या निळ्या रेषा गोष्ट कष्टकरी आणि वंचित समाजाच्या जगण्याचं एक प्रामाणिक चित्रण करते. आणि मराठीसाठी परीक्षक यामध्ये मंगला गोडबोले, नागोराव उटकर आणि राजन गवस यांची निवड झाली होती. आणि साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल पहा थोडं. भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. स्थापना 1954ची आहे आणि पहिला पुरस्कार 1955 साली देण्यात आला होता. 24 भारतीय भाषांमध्ये लिहिलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतींना हा पुरस्कार मिळतो. आणि भारतीय साहित्याची विविधता आणि त्या भाषांमधील संवाद वाढावा यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, गल्फ प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी व जहाजे सुरक्षित असल्याची माहिती कोणी दिली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजेश कुमार सिन्हा यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तर राजेश कुमार सिन्हा हे बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयातील विशेष सचिव आहेत. आणि गल्फमध्ये सगळे भारतीय खलाशी आणि जहाज सुरक्षित आहेत असं त्यांनी सांगितलंय. आणि 24 तासांमध्ये 161 भारतीय खलाशांना परत आणलं गेलंय. आणि नंदा देवी नावाचं LPG घेऊन येणारं जहाज कांडला बंदरात व्यवस्थित म्हणजे सुरक्षित पोहोचलंय. आणि सरकार आता LPG वापरणाऱ्यांना पाईप्ड नॅचरल गॅस PNG कडे वळवायला प्रोत्साहन देत आहे. पुढील प्रश्न चौथा, डीमॅट खाते व म्युच्युअल फंड्स नामनिर्देशन नियमांमध्ये बदलासाठी सार्वजनिक अभिप्राय कोणत्या संस्थेनं मागवला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेबीने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. यासाठी सेबीने एक कन्सुलेशन पेपर जाहीर केला आहे. आणि हे प्रस्तावित बदल गुंतवणूकदारांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सोपी करण्यासाठी आहे. सेबीबद्दल माहिती घ्या थोडी. भारतामधील सिक्युरिटीज आणि कमोडिटी बाजारावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी करत असते. सेबीची सुरुवात 12 एप्रिल 1988ला झाली आणि 1992 सेबी कायद्यानुसार तिला एक वैधानिक दर्जा मिळालाय. सेबीला 3 अधिकार आहेत. ते कोणते? तर कायद्याविषयक, कार्यकारी आणि न्यायिक असे 3 अधिकार आहेत. आणि गुंतवणूकदारांना तक्रार नोंदवायची असेल तर सेबीने
स्कोअर्स नावाचं खास पोर्टल सुरू केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न 5वा, भारत ट्राईब्स फेस्ट 2026 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्लीला झालं आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारत ट्राईब्स फेस्ट 2026 नवी दिल्लीला होणार आहे. ट्राईब म्हणजे TRIFED संस्थेने हे फेस्ट आयोजित केलं होतं आणि ज्युअल ओराम यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल आणि यामध्ये 78 वनधन विकास केंद्र आणि 300पेक्षा जास्त आदिवासी कारागीर सहभागी होतील. आदिवासी संस्कृती आणि उद्योजकता याचा आकर्षक प्रदर्शन फेस्टमध्ये पाहायला या दरम्यान मिळू शकतो. पुढील प्रश्न 6वा, भारतीय महिला हॉकी संघ FIH नॅशनल कप्स 2026 कुठे खेळणार आहेत किंवा होणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑकलंड येथे होणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा याविषयी. भारतीय महिला हॉकी संघ FIH हॉकी नेशन्स कप 2026 साठी सज्ज आहे. ही स्पर्धा 15 ते 21 जून 2026 दरम्यान ऑकलंडमध्ये होईल आणि नॅशनल कप जिंकणाऱ्या संघाला दुसऱ्या हंगामात प्रो लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत असते. भारताचा संघ 2024-25 प्रो लीगमधून बाहेर पडला म्हणून आता त्यांना पुन्हा प्रो लीगमध्ये येण्यासाठी ही स्पर्धा जिंकावी लागेल आणि इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने 2021 मध्ये ही सुरू केलेली आहे जी स्पर्धा. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा, ॲडव्हान्स टॅक्स कॅम्पेन संदर्भातील ईमेल बाबत स्पष्टीकरण कोणत्या विभागाने दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आयकर विभागाने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. काही ईमेलमध्ये सिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन्सची माहिती चुकून आली आहे म्हणून विभागाने करदात्यांना त्या ईमेलमध्ये सध्या दुर्लक्ष करण्यास सांगितलंय. हे ईमेल फक्त माहिती तपासण्यासाठी स्मरणपत्र म्हणून पाठवले जात असतात आणि करदात्यांना फायलिंग पोर्टलवरती, कंप्लायन्स पोर्टलवरती आपली माहिती तपासण्याचा सल्ला देखील या दरम्यान या डिपार्टमेंटने दिलेला आहे. पुढील प्रश्न 8वा, 2026 BNP पारिबा ओपन म्हणजे इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी विजेता कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जानिक सिनर हे जिंकलेत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2026 BNP परिबा ओपन मध्ये पुरुष एकेरीत जानिक सिनर जिंकला आणि महिला एकेरीमध्ये ॲरिना सबालिंका जिंकली आहे, विजयी ठरली आहे आणि सिनर्सने अंतिम फेरीमध्ये डॅनियल मदवेदेवला हरवले आहे आणि सिनर्स आणि सबालिंका दोघेही हे इंडियन वेल्समध्ये पहिले विजेते ठरलेले आहेत. यावरती पण प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 9वा, प्रोजेरिनिन या औषधांच्या विकासासाठी कोणत्या 2 कंपन्यांमध्ये करार झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेंटेनल थेराप्युटिक आणि PRG S&T असं या कंपन्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सेंटिनल थेरप्युटिक्स आणि PRG S&T यांनी प्रोजेरिनिन या औषधांच्या विकासासाठी करार केला आहे. या करारामुळे प्रोजेरिया सारख्या दुर्मिळ आजारावरती नव्या उपचाराची आशा दिसत आहे. औषधाच्या क्लिनिकल डेव्हलपमेंटला वेग येणार आहे म्हणजेच भविष्यात रुग्णांसाठी उपचार उपलब्ध होण्याची संधी यामुळे वाढलेली आहे. हाचिनन्स गिल्फर्ड प्रोजेरिया सिंड्रोम हा मुलांमध्ये फार वेगाने वृद्धत्व आणणारा आणि खूप दुर्मिळ अनुवंशिक आजार आहे. कोणत्या आजारावरती हे चालू आहे सगळं? तर हे आजाराचं नाव आहे, लास्ट पॉइंट. ओके, हे लक्षात ठेवा. एक मिनिट. प्रश्न 10वा, वैज्ञानिकांनी अलीकडे कोणत्या नवीन
ग्रहाचा शोध लावला आहे? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, द्रवरूप ग्रह. महत्वाचे पॉइंट्स पहा. एक्सोप्लॅनेट च्या नवीन प्रकारातील द्रवरूप ग्रहांचा शोध लागलेला आहे. हा शोध जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने लागला आहे आणि L98-59D हा या नवीन वर्गातील प्रमुख ग्रह आहे आणि या ग्रहावरती सुमारे 1900 अंश सेल्सिअस तापमानामुळे लाव्हाचा महारस आहे, असं हे याचं विशेष आहे. पुढील प्रश्न 11वा. DME डायमेथिल इथर तंत्रज्ञान औद्योगिक स्तरावरती विकसित करण्याचे काम कोणत्या संस्थेने केलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजने. महत्वाचे पॉइंट्स पहा. CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज DME तंत्रज्ञान औद्योगिक स्तरावरती विकसित करत आहेत. डायमेथिल इथर हे डिझेलचा पर्याय म्हणून वापरले जाणारे कृत्रिम इंधन आहे आणि DME नैसर्गिक वायू, कोळसा, बायोमास व कचऱ्यापासून तयार केले जाऊ शकते आणि DME-मुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा इंधन सुरक्षिततेला मदत होऊ शकते. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. सी ड्रॅगन 2026 हा कोणत्या प्रकारचा लष्करी सराव आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाणबुडी विरोधी सराव आहे हा. महत्वाचे पॉइंट्स पहा. सी ड्रॅगन 2026 हा अमेरिका नेतृत्वाखाली पाणबुडी विरोधी सराव आहे. हा सराव गुआम येथील अँडरसन एअरफोर्स बेस येथे आयोजित केला जात आहे आणि भारताने या सरावासाठी P-81 समुद्री गस्त विमान तैनात केलेला आहे. हे लक्षात ठेवा, आपल्याबद्दल आहे. हा सराव इंडो पॅसिफिक क्षेत्रातील समुद्री सुरक्षा आणि सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तर आजचे आपले 18 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.